नमस्कार मित्रांनो, एका वर्गात बघा आपले असे प्रश्न टीएटी पोलीस भरती तलाठी इतर स्कॉलरशिप झालं नवोदयाला झाला असे प्रश्न सरासरी सारखेच पडत असतात. तर हे आहे अपूर्णांक शाब्दिक अपूर्णांकाचा गणित. तर हे सोडवायचं कसं एकदम अगदी सोप्या भाषेत बघूयात आपण. तर सोडवायचं बघा, एका वर्गात 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. त्यातील 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात किती जणांना निवडले हे आपल्याला बघायचे. बघा करायचं कसं, त्याचे ऑप्शन आहे 7 आहे, बी आहे 13, सी आहे 18, डी आहे 9. ओके, तर बघा आता करायचं कसं, एकूण मुले किती आहेत वर्गामध्ये 72 मुले आहेत. किती मुले आहेत? 72 मुले आहेत. ओके, 72 गुणिले असून त्यापैकी किती 13/24 मुलगे आहेत. 13/24 मुलगे आहेत. त्यातील 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात किती जणांना निवडले? बघा आता 72 गुणिले 13/24 म्हटल्यानंतर 24 24 72 आणि 3 गुणिले 13 म्हणजे 3 गुणिले 13 बरोबर आला आपले 39. 39 आलं. आता याच्यापैकी 39 पैकी 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड करायची आपल्याला. काय 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड करायची? काय कबड्डी संघात निवड करायची? बघा आता बघा 1/3 गुणिले 39 मग करा 1/3 39 गुणिले 1/3 बघा 1/3 39 गुणिले 1/3 म्हणल्यानंतर बघा 3 1 3 9 मग 13 गुणिले 1 बरोबर 13 गुणिले 13 गुणिले 1 म्हणल्यानंतर बघा उत्तर आपलं काय 13 1 13. मग उत्तर काय असणार आपलं? बी फॉर बाहुबली. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद मित्रांनो.